तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। नागपुरात शोभायात्रेला सुरुवात झाली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात या शोभायात्रेत सहभागी होत आहेत। नागपूरकर मोठ्या उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपुरात भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी रजत वैशिष्ट आपल्या सोबत आहेत। रजत, मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेमध्ये स्वतः सोबत चालण्यासाठी सहभागी झालेले आहे आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये मुख्यमंत्री या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी 8 रस्ता चौकावर पोहोचले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी नागपूरचे एक सामान्य नागरिक होते तेव्हापासून या शोभायात्रेमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सहभागी होत आलेले आहेत आणि आजही त्यांनी त्यांची ती परंपरा कायम ठेवलेली आहे। सध्या 8 रस्ता चौकावर मुख्यमंत्री पोहोचले असून शोभायात्रा अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचं स्वागत करत मुख्यमंत्री स्वतः या शोभायात्रेमध्ये लक्ष्मीनगर चौकापर्यंत जातील आणि तिथे सामूहिक रामरक्षा पठण हे कार्यक्रम होणार आहे। सध्या 8 रस्ता चौकावर मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहे आणि त्यांच्या समवेत मुख्यमंत्री सुद्धा शोभायात्रेच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। नागपूरकरांचाही मोठा उत्साह आपण पाहतोय। मुख्यमंत्री स्वतः या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। रजत, नागपूरच्या या शोभायात्रेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे यंदाचं? शोभायात्रा तात्या टोपे नगरच्या गणेश मंदिरातून निघून लक्ष्मीनगर चौकापर्यंत येते आणि दरवर्षी परंपरेने मोठ्या संख्येने या संपूर्ण पश्चिम नागपूर मधील दक्षिण पश्चिम नागपूर मधील जे नागरिक आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात। नागपूरमध्ये तसं पाहिलं तर म्हणजे सर्वच भाषिक लोकांची संख्या आहे, मात्र हा जो संपूर्ण परिसर आहे हा मराठी भाषिकांचा एक बालेकिल्ला सारखा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये निघणारी ही जी शोभायात्रा आहे दरवर्षी याच्यामध्ये एक महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन होत असतात आणि त्याच निमित्ताने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आजही ही शोभायात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहात काढण्यात आलेली आहे आणि सामान्य नागपूरकरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत। नक्कीच रजत, नागपूरकर उत्साही आहेत आणि शोभायात्रेला सुरुवातही झालेली आहे। ही झलक आपण प्रेक्षकांना दाखवत राहू, तुम्ही सोबतच राहा। यानंतर आपण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।